सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलंय। फडणवीसांनी दलालांचं पीक कापण्याचं कार्य हाती घेतलंय। हाती घेतलेल्या कार्यासाठी फडणवीसांचं अभिनंदन असा उल्लेख सामन्यातून करण्यात आला। तर दलालांचं पीक कापण्याचं कार्य सोपं नाही, मला हलक्यात घेऊ नका, हा फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, फडणवीसांनी शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली असंही सामन्यातून म्हणण्यात आलंय। सोबतच शिंदेंच्या कारनाम्यांचा फडणवीसांचं बूज सामन्यातून म्हणण्यात आलंय। ओएसडींच्या नेमणुकीवरून सुद्धा फडणवीसांचं कौतुक केल्याचं बघायला मिळालं। तर पुन्हा एकदा सामन्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण हे कौतुक बघू शकतोय। फडणवीसांनी दलालांचं पीक कापण्याचं कार्य हाती घेतलंय असा उल्लेख सामनाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय। दलालांचं पीक कापण्याचं कार्य सोपं नाही असंही सामन्यातून म्हणण्यात आलंय। मला हलक्यात घेऊ नका, हा फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, फडणवीसांनी शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली असल्याचं सुद्धा सामन्यातून म्हणण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतोय सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक, कसे नेमके राजकीय पडसाद याचे उमटतात? अगदी बरोबर आहे गौरी। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं विशेषतः सामनातून कौतुक केलं जात आहे। गेली अनेक वर्ष सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती, मात्र आता त्याच देवेंद्र फडणवीस यांचं सामनातून कौतुक होते। नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत। एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी एक स्वच्छ प्रतिमा असलेले हे सरकार असावं आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार असावं, कोणताही डाग या सरकारला लागू नये यासाठी ते खबरदारी घेताना पाहायला मिळते। त्यामध्ये त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला की मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी जे नेमले जातील त्याची पूर्णतः ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याचे अधिकार असतील। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती यादी आहे आणि त्यानंतर त्या मंत्र्यांना पीएस आणि ओएसडी जे आहेत ते दिले जाते। अर्थातच 16 खरं तर मंत्र्यांकडे अर्थात आपण जर बघितलं असेल तर 16 अधिकाऱ्यांना जे आहे ते अद्याप नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे कुठेतरी एक टीका जी आहे ती आपण जर बघितलं असेल तर एक नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र याचं कौतुक जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता करण्यात आलेलं आहे। सामनामधून तसं कौतुक करण्यात आलेलं आहे। पण आपण जर बघितलं असेल तर हे कौतुक करताना खरं तर सामनामधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली। त्यामध्ये असं म्हटलंय की मागील 2.5 वर्षात ज्या प्रकारे भ्रष्टाचार झाला होता, ज्या प्रकारे दलाली झाली होती, मंत्रालयात ज्या पद्धतीने दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळत होता, त्याला आता आळा देवेंद्र फडणवीस घालतायत, हे कौतुकास्पद आहे। अर्थातच देवेंद्र फडणवीसांना आणखी कठोर व्हावं लागेल असं देखील सामनामध्ये म्हटलेलं आहे। मात्र एकूणच देवेंद्र फडणवीस ज्या काही दिवसांपासून जे निर्णय घेत आहेत, मग ते मागील एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणं असेल किंवा काही निर्णयांमध्ये केलेला बदल असेल, याचं देखील जाहीरपणे आज सामनामधून कौतुक करण्यात आलेलं आहे। गौरी, हो नक्कीच सुशांत, याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।